महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यास एकवटला समस्त व्यापारी वर्ग। माझे सरकार दरबारी भरपूर वजन आहे। या वजनाचा उपयोग काही फालतू गोष्टींसाठी न करता सरकारकडून मोठा विकास निधी मंजूर करून आणण्याला प्राधान्य देण्यासाठी केला आहे। मेरे पास भगवान का दिया सब कुछ है। त्यामुळे सेवा वृत्तीनं फक्त आणि फक्त आपल्या मातृभूमीसाठीच पूर्ण वेळ काम करण्याची माझी भूमिका आहे। राज्याच्या नकाशावर विकसित नगर शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करून भविष्यात आपले शहर हे मेट्रो सिटी करायचे आहे। यासाठी सर्वांची साथ मला हवी आहे। अहिल्यानगरमधील तब्बल 53 व्यापारी संघटनांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांच्या ऋणात राहील, असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केलं। अहिल्यानगर शहरातील 50हून अधिक विविध व्यापाऱ्यांच्या संघटनांनी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे। यानिमित्त व्यापक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अरुण जगताप, उमेदवार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, संतोष बोथरा, डाळ मंडई आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, सराफ संघटनेचे अध्यक्ष सुभाष कायगावकर, इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष अरविंद गुंदेचा, जॉगरी असोसिएशनचे अध्यक्ष राजू बोथरा, मिरची मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ मणियार, आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चोपडा, क्रीडाईचे अध्यक्ष अमित मुथा, भाजी फळ फूल व्यापारी असोसिएशनचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे, उद्योजक व रामकृष्ण क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्री गोपाल धूत, हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पंजाबी, अण्णासाहेब मुनोत, अनिल पोखरणा, अमी संघटनेचे अध्यक्ष जय दद्रध खकाळ, कापड बाजार असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर, आदेश चंगेडिया, राजेश भंडारी, सिंधी समाजाचे अध्यक्ष महेश मध्यन, सुरेश हिरानंदानी, प्रकाश गांधी, सावडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, अविनाश घुले, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संतोष बोरा, जय रंगलानी, ठाकूर नवलानी, राजेंद्र चोपडा, पोपट भंडारी, अशोक भंडारी, डॉक्टर विजय भंडारी, भाजपाचे नेते सुवेंद्र गांधी आदींसह उपस्थित होते। 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानात सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने आज बडीसाधन मंगल कार्यालयामध्ये माननीय आमदार श्री संग्रामभैया जगताप यांना पाठिंबा दिलेला आहे। आणि मी खात्रीने सांगतो, संग्रामभैया जगताप हे भरपूर मताने निवडून येतील। सर्व व्यापाऱ्यांचा त्यांना सर्व प्रकारचा पाठिंबा आहे आणि त्यांच्याकडून 10 वर्षामध्ये कामाची आज चांगल्या प्रकारची उजळणी झालेली आहे। इथून पुढच्या काळातही ते चांगले काम करतील। माझ्यातर्फे, माझ्या परिवाराच्या वतीने व सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने त्यांना भरपूर भरपूर शुभेच्छा आणि पाठिंबा। धन्यवाद। नमस्कार, मी संतोष बोरा, अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनचा सचिव आणि अहमदनगर होलसेल पल्सेस फ्लोअर्स अँड राईस मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने मी आपणास आनंदाने व्यक्त करू इच्छितो की आज आम्ही व्यापारी मेळा बोलवला होता। 53 व्यापारी संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला होता। बडीसाधन सांस्कृतिक भवन येथे आमचा जो मेळावा झाला, यामध्ये आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी एकमुखाने संग्राम भैया यांना पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून आणण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। आणि मी समस्त नगरकरांनाही, नागरिकांनाही विनंती करेन की आमच्या व्यापाऱ्यांच्या, कारण व्यापार वाढला तर शहर वाढेल आणि शहर वाढलं तर आपण सगळ्यांची ऑटोमॅटिक प्रगती होणार आहे। तर मी विनंती करेन सर्व नागरिकांना, नगरकरांना की आपण संग्राम भैयांना मतदान करावं, वेळेवर सगळ्यांनी मतदान करावं, मतदानाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि आपला जो हक्काचा मतदान आहे त्याचा आपण सर्वांनी मतदान करावं। संग्राम भैया यांना पुन्हा एक वार आपण निवडून आणावं ही सर्वांना नगरकरांना विनंती। धन्यवाद। थँक्यू। नमस्कार, मी राजेश भंडारी, महावीर ग्रुप। आज आमदारकीच्या होऊ घातलेल्या इलेक्शनच्या निमित्ताने सर्वच व्यापारी मित्रमंडळ म्हणजे जवळजवळ 52-53 संघटना, वेगवेगळ्या व्यवसायातल्या सगळ्याच संघटना आज या ठिकाणी भैयांच्या इलेक्शनच्या निमित्ताने त्यांना पाठिंबा देण्याचं काम ह्या सर्व संघटनेने केलं। या संघटनेला एकत्रित आणण्याकरता मी राजेश भंडारी, आदेश भाऊ असतील, कमलेश भाऊ असतील, विपुल भाऊ असतील आणि सगळ्याच मंडळींनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद, मला असं वाटतं की आजपर्यंतच्या इतिहासामधला व्यापारी संघटनेचा सगळ्यात मोठा प्रतिसाद मिळालेला हा कार्यक्रम आहे। मी सर्वांना विनंती करतो, ज्या पद्धतीने आम्ही या इलेक्शनच्या संदर्भात भैयांना पाठिंबा दिला, तर आपणही सर्वांनी
त्यांना पाठिंबा देऊन जास्तीत जास्त मतदान घडून आणण्याचा प्रयत्न करावे. धन्यवाद. सन्मान्य मंचासमोरील सर्व सन्मान्य बंधू भगिनींनो, मला वाटतं आत्तापर्यंत सगळ्यांनी संग्राम भैयाबद्दल बरेचसे त्यांनी काय काय कामं केली त्याची पावती दिली. आजची गर्दी पाहता मला वाटतं काकाची 23 तारखेचा निकाल ऑलरेडी लागलेला आहे आणि आता सुलतीनांनी सांगितलं की आपल्या सगळ्यांना आपल्या परिवाराबरोबर आपण सगळे व्यापारी आहोत, आपल्या दुकानात जे व्यक्ती आहेत, जे माणसं आहेत, त्यांना सगळ्यांना आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त याच्यात मतदान करायचं गरजेचं आहे. आज आपण पाहत आहोत की नगर शहरात जे कामं चालू आहे, सगळीकडं रस्ते बनत आहे, ही बेसिक सोयीसुविधा तर मला वाटतं अजून 6 महिन्यात सगळं होईल. आज आपल्याला त्रास होत आहे, पण मला वाटतं की ह्या त्रासातून एकदा हे सगळं झाल्यावर जे एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल. आज आपल्याला माहित आहे की नगर शहरामध्ये व्यापाऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत आणि संग्राम भैयाच का, कारण एक असे व्यक्ती आहे जे ॲक्सेसेबल आहे. आपल्या एका फोनवर कुठली अडचण असो किंवा त्यांना आपण त्यांच्याकडे काम घेऊन गेलो तर संग्राम भैया त्याच्यातून मार्ग काढतात. आणि आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे की आपला हक्काचा माणूस जो 24 तास आपल्यासाठी ॲक्सेसेबल असतो असा माणूस आपल्याला पाहिजे आणि तो परफेक्ट माणूस आपल्याला संग्राम भैयामध्ये मिळालेला आहे. आपल्याला माहीतच आहे की अरुण काकांनी, संग्राम भैयांनी, संपूर्ण जगताप परिवारांनी नेहमी आपल्या अहमदनगरसाठी ते योगदान दिलं आहे. कोविड काळाची गोष्ट आता सुनतेलालजी सांगत होते, मला अजूनही आठवतं की आम्ही त्यांना कोविड काळात बरेच वेळा फोन केले. रेमडेसिवीर पाहिजे ते त्यांनी रेडी करून दिलं. लोकांना बेड्स मिळत नव्हते, स्वतः जायचे आणि बरेच वेळा तर म्हणजे मी त्यांना म्हटलं की तुम्ही मास्क घालत नाही. नाही, मला माहिती आहे मला काय होणार नाहीये, कारण आपण लोकांसाठी काम करत आहोत. आणि खरोखर त्यांनी त्या कोविडच्या काळात, म्हणजे जो काळ मला असं वाटतं की आपल्यापैकी कोणाला वाटत नाही परत यावं नाही, त्यासाठी त्या व्यक्तीनं भरपूर या शहराला दिलं. मला वाटतं लोकांचा जीव वाचवणं ह्याच्यापेक्षा चांगलं काम कुठलंच होऊ शकत नाही. आपण बरेचसे विषय पाहतो की आपल्याकडं सोयीसुविधा नाही आहे, पण ते होतील त्याच्यासाठी बरेचसा पाठपुरावा करत राहतो आणि ते संग्राम नक्की करणार. प्रतिनिधी धनंजय गायकवाड, अहिल्यानगर.